बघा, वर्गमुळात 12 गुणिला वर्गमुळात 6 बराबर किती असावा? वर्गमूळ घनमूळ या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा असेल? लेकरांनो, मोठं वर्गमूळ काढा आणि हे दोन पद या वर्गमुळात समाविष्ट करा गुणिला स्वरूपात. आता हा गुणाकार बारसकम 72, परत 72 ची फोड म्हणजे अवयव पाडा. पाडलेल्या अवयवातील एका अवयवाचं वर्गमूळ निघावं हा अर्थ. म्हणजे 36 दोन्ही 72 होते का सर? होते. आता या 36चं वर्गमूळ 6 बाहेर निघतात वर्गमुळात 2. प्रश्नाचं उत्तर काय? तर 6 वर्गमुळात 2. ओके. वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न अभ्यासायचे असतील तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नाचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. माऊलीच्या कृपा आशीर्वादानं त्या ग्रुपचे शक्य झालं सदस्य व्हा. म्हणजे काय होईल सर? तुम्हाला दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल. तुमच्या मनामध्ये गणितासंबंधी असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील. गणिताबाबत तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल, आत्मविश्वास दुणावेल आणि तुम्ही यशाचे हकदार बनाल. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके.